नमस्कार. हा लेख तिचं घर तिचा अवकाश हा केवळ एका स्त्रीबद्दल नाही, तर बदलत्या समाजाबद्दल आहे. अनेक वर्षे समाजाने स्त्रीची ओळख मुलगी, पत्नी, आई किंवा सून या नात्यामधूनच पाहिली. तिचं स्वतंत्र आयुष्य असू शकतं ही कल्पना फारशी स्वीकारली जात नव्हती. आज मात्र जग बदलत आहे. अनेक स्त्रिया शिक्षण, नोकरी, व्यवसाय किंवा स्वतःच्या आवडीसाठी स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेत आहेत. त्या एकट्या राहतात म्हणजे त्या एकाकी आहेत असं नाही. त्या स्वतःचे निर्णय स्वतः घेतात, स्वतःचे घर उभे करतात आणि स्वतःचे आयुष्य घडवतात. पूर्वी एखादी स्त्री एकटी राहत असेल तर लोक तिच्याकडे शंका किंवा सहानुभूतीने पाहत. का? किती दिवस? लग्न झाले नाही का? असे प्रश्न विचारले जात. पण आता हळूहळू समाजाची दृष्टी बदलत आहे. स्वतःचे घर म्हणजे फक्त चार भिंती नव्हेत. ते आपल्या विचारांना, स्वप्नांना, शांततेला आणि स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाला मिळालेली जागा असते. या बदलामागे शिक्षण, आर्थिक स्वावलंबन, शहरांमध्ये वाढलेल्या संधी आणि स्त्री-पुरुष समानतेची जाणीव ही महत्त्वाची कारणे आहेत. याचा अर्थ असा नाही की कुटुंबाचे महत्त्व कमी झाले आहे. उलट प्रत्येक व्यक्तीला, स्त्री असो किंवा पुरुष, स्वतःच्या पद्धतीने जगण्याचा अधिकार आहे. ही जाणीव अधिक मजबूत होत आहे. आजचा समाज हळूहळू हे मान्य करू लागला आहे की घर ही केवळ राहण्याची जागा नसते, ती स्वातंत्र्य, आत्मविश्वास आणि स्वतःची ओळख निर्माण करणारी जागा असते. स्त्रीला स्वतःचे आयुष्य जगण्याचा, स्वतःचे निर्णय घेण्याचा आणि स्वतःचा अवकाश निर्माण करण्याचा पूर्ण अधिकार आहे. समाजाने तिच्याकडे प्रश्नांनी नव्हे तर आदराने आणि समजुतीने पाहिले पाहिजे. हा बदल फक्त स्त्रियांचा नाही, तो अधिक समतोल, अधिक संवेदनशील आणि अधिक प्रगत जगाकडे जाणारा बदल आहे. बदलता समाज म्हणजे काळानुसार माणसांच्या विचारांमध्ये, जीवनशैलीत, मूल्यांमध्ये, तंत्रज्ञानात, नातेसंबंधांमध्ये आणि काम करण्याच्या पद्धतीत होणारा बदल. सोप्या भाषेत सांगायचे तर काल जे सामान्य होते ते आज बदलत आहे आणि आज जे नवीन आहे ते उद्या सामान्य होईल. यालाच बदलता समाज म्हणतात. काही सोपी उदाहरणे. शिक्षण. पूर्वी मुलींचे शिक्षण मर्यादित असे. आज त्या डॉक्टर, अभियंते, वैज्ञानिक, वैमानिक आणि उद्योगपती बनत आहेत. तंत्रज्ञान. पत्रांची जागा मोबाईल, ईमेल आणि व्हिडिओ कॉलने घेतली. काम. पूर्वी कार्यालयात जाऊनच काम करावे लागे. आज अनेक जण घरूनही काम करतात. कुटुंब. पूर्वी संयुक्त कुटुंबे जास्त होती. आज लहान कुटुंबे आणि स्वतंत्र राहण्याचे प्रमाण वाढले आहे. महिलांची भूमिका. पूर्वी स्त्रीची ओळख मुख्यतः घरापुरती मर्यादित मानली जात होती. आज ती स्वतःचे करिअर, व्यवसाय आणि आयुष्याचे निर्णय स्वतः घेत आहे. बदल का होतो? शिक्षणामुळे, विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे, आर्थिक प्रगतीमुळे, नवीन विचारांमुळे, कायदे आणि समान हक्कांमुळे, जगभरातील संस्कृतीच्या संपर्कामुळे. तिचं घर तिचं अवकाश. यात बदलता समाज म्हणजे स्त्रीला केवळ कोणाची मुलगी, पत्नी किंवा आई म्हणून न पाहता स्वतंत्र व्यक्ती म्हणून स्वीकारणारा समाज. ती स्वतःचे घर घेऊ शकते, एकटी राहू शकते, स्वतःचे निर्णय घेऊ शकते आणि स्वतःच्या स्वप्नांनुसार आयुष्य जगू शकते. ही बदलत्या समाजाची खूण आहे. एका वाक्यात, बदलता समाज म्हणजे परंपरेचा आदर राखत, काळाच्या गरजेनुसार नवीन विचार आणि जीवनपद्धती स्वीकारणारा समाज. खूप खूप धन्यवाद.